मंत्रालयामध्ये शालेय शिक्षण विभागाकडे अपडेट घेतलेला आहे आणि त्याच्या संदर्भात काही 7 ते 8 प्रश्न आहेत. त्याची उत्तरं काय मिळाली ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्या अगोदर मला तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की एक शॉर्ट टाकला होता आपण चॅनलवरती. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू चव्हाणे शिक्षक भरतीसाठी सक्रिय असताना एक मला जे काही जाणवलं होतं कोर्टकडे असताना मुंबई हायकोर्टमध्ये, तुम्ही पाहू शकता चॅनलवरती टाकला होता आणि मी सर्वांना सांगितलं होतं की तुम्हाला म्हणजे तुमचे कोणते प्रश्न आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये लिहा. सो मला असं वाटतं की त्याच्यामध्ये फक्त मुलाखत यादी कधी लागेल आणि TET 2025चा रिझल्ट कधी, हे 2 प्रश्न सोडून कोणताही प्रश्न नव्हता. मला सांगा सध्या फक्त हे 2च प्रश्न आहेत का? तुम्ही सध्या तो पाहू सुद्धा शकता. सो मी हे तुम्हाला का विचारते लक्षात घ्या, बिकॉज म्हणजे जेव्हा आपण जातो फॉलोअप घेण्यासाठी जातो आणि लिटरली टेलिंग की आम्ही सुद्धा मॅनेजच करते, म्हणजे नॉट पॉसिबल की मला खरंच म्हणजे एवढा वेळ आहे की ते करू शकते. आणि रात्र गेल्यानंतर सुद्धा पाऊस असल्यामुळे नाही लाईव्ह करायचं जमत नाही, त्याच वेळी माहिती सांगता येत. परंतु नक्कीच आय डेफिनेटली यूज टू टेल यू. आणि त्याचसाठी मला असं म्हणायचं की जेव्हा असं काही आव्हान केलं जातं किंवा तुम्ही अजून एक दुसरी गोष्ट एक नोटीस करा की या चॅनलवरती कम्युनिटी पोस्ट असते. जर तुम्ही सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवलं तरच तुम्हाला ती कम्युनिटी पोस्ट दिसते. तर ते जरा तुम्ही पाहत चला, कारण हा लढा शिक्षक भरतीचा जरी असला, एका नोकरीचा जरी असला तरी तो इतका सहज सोपा अजिबात सुद्धा नाहीये. हजारो प्रश्न आहेत परंतु तुम्हाला का ते पडत नाहीयेत आणि आपल्या बेरोजगार बीएड अभियोगाची कशी गळचेपी होते आणि याला उत्तरं नाही आहेत. आणि तरी सुद्धा असे बरेच प्रश्न असतील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसतील. सगळ्यात महत्त्वाचा बर्निंग विषय म्हणजे शिक्षण सेवकांचा सुद्धा आहे. सो पहिल्यांदा आपण आता जो मुद्द्याचा विषय आहे आणि जे थंबनेल तुम्ही पाहिलं असेल त्याच्यावरती मी तुम्हाला काही प्रश्न आणि त्याची उत्तरं देणार आहेत. चॅनलवर नवीन असेल तर डू सबस्क्राईब. टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आपलं जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स मिळत राहतील. सो फर्स्ट ऑफ ऑल अर्थातच जे प्रत्येकजण चातकासारखे आपला अभियोगताधारक वाट पाहत आहेत तो म्हणजे इंटरव्ह्यू यादीला वेळ का होतोय आणि कधीपर्यंत लागेल. सो मित्रांनो, ॲज दिस इज एक ऑटोमॅटिकली कम्प्युटर जनरेटेड आन्सर की याचा आन्सर तेच आहे की सध्या तांत्रिक काम चालू आहे, जसे की तुम्ही त्याबद्दलची बुलेटिन सुद्धा पाहिली असेल. त्यामुळे या यादीला वेळ होतोय. आणि इन बिटवीन तुम्ही पाहिलं असेल की जे सध्याचं म्हणजे जे काही प्रशिक्षण चालू होतं किंवा त्याच्यामध्ये जे काही आरक्षणचा विषय होता त्याच्यामुळे सुद्धा वेळ लागलेला आहे. याच्या अगोदर फक्त मी प्रश्न वाचून घेते, म्हणजे तुमचा प्रश्न राहिला की तुम्ही व्हिडिओ बघणं स्टॉप करा, कारण व्हिडिओ कदाचित मोठा होऊ शकतो. आपले आजचे प्रश्न आहेत इंटरव्ह्यू यादीला वेळ का होतोय आणि कधीपर्यंत लागेल. दुसरा आहे की कन्व्हर्जन राऊंड होईल का आणि कधी होईल. तिसरा आहे की उर्दू मिडियमच्या राऊंडचं काय. चौथा आहे की SCBCला CTET मध्ये 5% सूट असेल का. पाचवा अर्थातच आहे टेट 2025चा रिझल्ट कधी लागेल आणि IBPS जे नॉर्मलायझेशन करणार आहे का आणि करणार असेल तर त्याचे रूल्स कोणते असणार आहेत. त्याचबरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे अपियरवाल्यांनी त्यांचं जे फायनल इयरचं रिझल्ट आहे तो कसं परीक्षा परिषदेशी म्हणजे कसा संपर्क करायचा आहे, कारण आता या मुलांचे रिझल्ट सुद्धा लागत आहे जे फायनल इयरचे अपियर ज्यांना TET 2025 मध्ये संधी देण्यात आली होती. त्याचबरोबर जी शिक्षक भरती आहे, नेक्स्ट प्रश्न आहे त्याच्यामध्ये 2025 मध्ये जिल्हानिहाय शिक्षक भरती होणार आहे का. आणि अजून एक नेक्स्ट प्रश्न आहे तो कदाचित आमच्या जिव्हाळ्याचा असेल की पोर्टलवरती टेट 2025चं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे. आणि 10वा आणि सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे संच मान्यता 15 मार्च 2024चा GR आहे तो रद्द होईल का. सध्या कोर्टामध्ये काय स्टेटस आहे आणि त्याचा येणाऱ्या शिक्षक भरतीवरती किंवा अतिरिक्तवरती काय परिणाम होणार आहे. असे 10 टोटल प्रश्न आहेत. सो तुमचा जो प्रश्न असेल त्याचं उत्तर बघितलं तुम्ही तो व्हिडिओ स्किप करू शकता, डोंट वरी एट ऑल. आणि हो अर्थातच सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण खूप प्रयत्न करून आपण हे अपडेट घेत असतो आणि जी वाट पाहतात त्यांच्यापर्यंत पोहोचावं हा प्रामाणिक हेतू आहे. चला तर मित्रांनो सुरुवात करूया इंटरव्ह्यू यादीला वेळ. तर जसं मी मगाशी सांगितलं होतं की तांत्रिक कारणामुळे ती यादीला वेळ होत आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण झालं होतं त्याच्यावरती काम झालेलं नाहीये आणि जे काही आरक्षणाचे बदल करण्यात आले त्याच्यानुसार जे काही मार्गदर्शन राबवण्यात आलं त्यामुळे ती यादी पुन्हा एकदा पाहावी लागलेली आहे, परंतु इतका वेळ होणं अपेक्षित नाहीये. सो हे मला असं वाटतं सोपॉल्ड उत्तर आहे जे तुम्हाला आयुक्त कार्यालयातून सुद्धा मिळत असेल. आणि त्याचबरोबर कधीपर्यंत लागेल. तर मित्रांनो आता तुम्ही
प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर तुम्ही मला ऑलरेडी कमेंट सेक्शनमध्ये खूप याच्यावरती निगेटिव्ह बोलायला सुरुवात कराल, कारण आत्तापर्यंत मी सुद्धा तुम्हाला दोनदा सांगितलेलं आहे की आधी कधीपर्यंत लागेल. जी माहिती मला मिळाली होती तो सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आलेला आहे. आता त्यांनी सांगितलेलं आहे की नेक्स्ट वीक पर्यंत कधी लागेल. आता म्हणजे तुम्हाला नेक्स्ट वीक करत करत किती दिवस लागेल याचं उत्तर माझ्याकडेही नाही आहे, आणि हे उत्तरमध्ये किती दम आहे तेही मी सांगू शकत नाही. येत्या संडे पर्यंत लागू शकेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. काम झालं तसं आम्ही इंटरव्ह्यू आधी लागू, कारण ते लास्ट टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं आपण मंडे पर्यंत हार्डली वाट पाहायला हरकत नाही. आणि जर याचं उत्तर मिळालं नाही तर मित्रांनो पुढची दिशा तुम्ही ठरवा, कारण मला असं वाटतं की कधीच वाटलं नव्हतं की इंटरव्ह्यू राऊंडसाठी उमेदवारांना स्ट्रगल करावं लागेल, त्यांना आंदोलन करावं लागेल, त्यांना त्याच्यासाठी फरफट होईल. कधी म्हणजे मला असं वाटतं कोणी बॅक ऑफ द माइंड सुद्धा कधी विचार नसेल केला की एवढा दिवस त्याला लागतील, परंतु तो लागतोय. शिक्षक भरती अशी साधारणतरी आहे, सांगू नाही शकत की नेक्स्ट काय होणार आहे आणि कधी लागेल. सो मला असं वाटतं संडे हार्डली मंडेपर्यंत या उमेदवारांनी वाट पाहावी, त्यांनी सांगितलेलंच आहे तसं. आणि जर नाही लागली तर मंडे ट्यूजडे पासून बघा आयुक्त कार्यालयामध्ये किंवा मुंबई मंत्रालयामध्ये किंवा आझाद मैदानमध्ये याच्या संदर्भात एक आवाज उठवायला हवा, आणि ते केल्याशिवाय मला असं वाटतं याला तुम्हाला म्हणजे उत्तर मिळणार नाहीये. आणि याच संदर्भात संस्था चालकांनी काही जे शालेय शिक्षण विभाग आहे त्याला सुद्धा कॉल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण सर्वात याच्यामध्ये गोची झाली संस्था चालकांची. त्यांचा असा विषय आहे की आता म्हणजे हा सगळा जो इतका उशीर लागतोय तरी सुद्धा मग आता शाळा सुरू झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांना शिक्षक नाही आहेत. बरं एखादा टेम्पररी शिक्षक घेतला तर त्याला लगेच उद्या 15 दिवसात काढावं लागते की महिनाभरात काढायला लागते ते सांगता येत नाही. अशा कंडिशनमध्ये कोण जॉईन का करेल, आणि शाळांनी तो भुर्दंड, व्यवस्थापनाने तो भुर्दंड का भरायचा, मग ते 1 ते 5 असो, 7 ते 8 असो, 9 ते 12 असो. या संदर्भात संस्था चालकांना सुद्धा शालेय शिक्षण विभाग याच उत्तरामध्ये देत आहे की आमचं एकदम रेडी काम झालेलं आहे, आम्ही लवकरच लागू आणि तुम्हाला शिक्षक पुरवू. मित्रांनो याचा एक निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला सांगते की इन बिटवीन मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा चॅनलवरती तुम्ही पाहू शकता. हे जर अशा पद्धतीने संस्था चालक जर एकत्र आले आणि उद्या जर याच्या संदर्भात त्यांनी जर आवाज उठवला, कोर्टामध्ये जर गेले, तर मी नाही म्हणत की भरती पवित्र पोर्टलच्या द्वारे होईल किंवा त्यांची विदाऊट पोर्टलद्वारे होईल, परंतु शिक्षक भरती अडकू शकते. आणि याची जाणीव शालेय शिक्षण विभागाला सुद्धा आहे, आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर यादी लावण्याचा ते प्रयत्न करत आहे. दॅट्स इट फॉर इंटरव्ह्यू राऊंड. जे इंटरव्ह्यू राऊंडसाठी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी मला एकच सांगायचं आहे, संडे मंडेपर्यंत वाट पाहूया. त्यांनी तो वेळ दिलेला आहे, आणि जर नाही लागली तर मात्र आपल्याला मैदानात उतरावं लागेल. सो नेक्स्ट आपला प्रश्न होता तो म्हणजे कन्व्हर्जन राऊंड होईल का. तर मित्रांनो सध्या कन्व्हर्जन राऊंडसाठी 447 जागा आहेत ज्या रूपांतरित फेरीच्या आहेत, आणि तो राऊंड होईल का. तर मित्रांनो तो राऊंड होण्याची दाट चिन्ह आहेत, कारण जेव्हा दुसरा टप्पाचं नोटिफिकेशन काढण्यात आलं तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या राऊंडमधून विदाऊट इंटरव्ह्यू, विथ इंटरव्ह्यू, त्याच्यामधून सुद्धा ज्या काही जागा राहतील त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कन्व्हर्जन राऊंडमध्ये भरता येतील. आणि सध्या तरी एवढ्या जागा शिल्लक आहेत, आणि आपण पाहतो की सध्या जे उमेदवार विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये जे काही व्यवस्थापनामध्ये आहेत 40% उमेदवार ऑलरेडी अब्सेंट राहिलेले आहेत. पण त्याचा कन्व्हर्जन राऊंड मध्ये रूपांतर अर्थातच होणार नाहीये. तो कन्व्हर्जन राऊंड किंवा रूपांतर फेरीचा तो नियमच नाहीये, परंतु येस तो राऊंड लागणार आहे त्याच्याबद्दल. परंतु तो कधी लागणार आहे याचं उत्तर कोणाकडेच नाहीये, परंतु त्याच्या संदर्भातला प्रस्ताव पहिल्यांदा आयुक्त कार्यालयातून मंत्रालयात पाठवला जाईल. परंतु वेन इट विल बी हॅपन, फर्स्ट ऑफ ऑल लेट दिस फिनिश इंटरव्ह्यू राऊंड, आणि ते एकदा सुरळीत झालं, स्ट्रीमलाईन झालं की त्याच्यापुढे कन्व्हर्जनची प्रोसेस सुरू करण्यात येणार आहे. सो एक दिलासा आहे, गुड न्यूज आहे. सो मित्रांनो आवडलं असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कारण ही गोष्ट अशी होती की आजपर्यंत मलाही वाटत होतं की नाही लागणार, लागेल नाही लागेल, परंतु आता ठीक आहे, थोडासा दिलासा मिळालेला आहे की राऊंड हा लागत आहे. परंतु थोडा कधी लागते ते माहिती. दुसरी गोष्ट, उर्दू मीडियमचा राऊंड लागेल का. येस हा सुद्धा राऊंड लागणार आहे, वेळ लागेल, परंतु हा राऊंड लागणार आहे, कारण हा राऊंड एक स्पेशल रिझर्व्ह आहेत याच्यासाठी जागा, त्यामुळे हा सुद्धा राऊंड लागणार आहे. कधी लागेल याचं उत्तर नाहीये मित्रांनो. स्टे कनेक्टेड, जसं मिळेल तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. नेक्स्ट प्रश्न आहे की SCBCला CGT मध्ये 5% सूट असेल का. तर ही सूट असणार आहे. त्याच्या संदर्भात मार्गदर्शन काय आहे याच्यावरती चॅनलवरती नुकताच EWS असेल किंवा SCBC असेल किंवा आरक्षण असेल याच्यावरती एक लवकरच एक व्हिडिओ मी अपडेट करते, कारण हा मोठा विषय आहे आणि सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय नाहीये. सो स्टे कनेक्टेड, तुम्हाला याच्याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ नक्की मी टाकेल. नेक्स्ट आहे की टेट 2025चा रिझल्ट कधी आणि नॉर्मलायझेशन होणार आहे का. मित्रांनो आता जी काही 2 लाख जवळपास
33,000 उमेदवारांनी जी परीक्षा दिलेली आहे टेट 2025, तर त्याचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल. तर IBPSने ऑलरेडी तुम्हाला माहित असेल की सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूजपेपरच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे की या जूनच्या एंडपर्यंत रिझल्ट लागेल. तर मित्रांनो, येस, दॅट इज अ ट्रू. हा जो टेट 2025चा रिझल्ट आहे तो आतापर्यंत, जसं मी लास्ट टाइम सांगितलं होतं, जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकपर्यंत लागू शकतो. त्या पद्धतीने त्यांनी काम सुरू केलेलं आहे. आणि त्याचबरोबर नॉर्मलायझेशन होणार आहे का, तर 100% नॉर्मलायझेशन होणार आहे. परंतु नॉर्मलायझेशनचे रूल फार कडक असतात. त्याच्यामध्ये अजून मी एक पिटिशन साईन केली. मला एक मेल आला होता. त्याच्यामध्ये सुद्धा IBPS मध्ये ना बऱ्यापैकी काही ऑप्शन जरी बरोबर असले तरी सगळ्यांना चूक दिलं जातं. म्हणजे दॅट इज टोटल ब्लंडर. पण आता आपली परीक्षा झालेली आहे, आपण रिझल्टची वाट पाहतो. त्यामुळे IBPSची ही जी शिफ्ट टू वाईज जी मेथड आहे ती बंद व्हायला हवी. कारण येणाऱ्या काळामध्ये याच्यामुळे खूप उमेदवारांचं नुकसान होणार आहे. जो उमेदवार डिझर्व करते की आय विल गेट 130, 150, ही विल गेट 110, एंड दोज हु आर लाइक 80, 90 मिलने वाले थे उसको मिलेगा लाइक 110 और 120. तो ये बहुत मीन्स ये होता है, इनजस्टिस होता है इसके साथ जो कैंडिडेट डिजर्व करते हैं. तो उसके लिए अभी देखते हैं. बट येस, नॉर्मलाइजेशन होने वाला है, जैसे लास्ट टाइम हुआ था उसी के हिसाब से होने वाला है. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे की अपियरवाल्यांनी त्यांचे फायनल इयरचे रिझल्ट MSCला कसे पाठवा. मित्रांनो, शिवरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अपियरच्या मुलांसाठी प्रयत्न केलेला आहे आणि याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं सहकार्य लागलेलं आहे ते म्हणजे ABVPच्या टीमचं. आणि त्यांनी अनुराधा ओक मॅडमला जाऊन जे काही आपलं निवेदन आहे ते दिलेलं आहे. तुम्ही ट्विटरवरती पाहू शकता, बालुशा माने म्हणून सर्च करा. ॲज इट इज आपल्या निवेदन जे दिलेलं आहे त्यातले वर्ड त्या GR मध्ये होते. म्हणजे क्रेडिट घेण्याचा विषयच नाहीये. तो रिझल्ट तुम्ही पाहू शकता, त्याच्याबद्दल वादच नाही. आणि तुमच्या अर्थात सर्वांचं सहकार्य, तुमच्या सर्वांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन 100% आहे. परंतु आता त्यांना परीक्षेमध्ये संधी दिलेली आहे, परंतु त्यांचा रिझल्ट तोपर्यंत होल्ड ठेवला जाणार आहे जोपर्यंत त्यांचा फायनल इयरचा रिझल्ट येत नाही. तर मग त्यांचा रिझल्ट कसा होणार आहे, तर त्या संदर्भातील नवीन नोटिफिकेशन MSCच्या वेबसाईटवर येईल. त्या पद्धतीने उमेदवारांना पुढची कारवाई करायची आहे. परंतु त्या अगोदर जर रिझल्ट लागला एखाद्या उमेदवाराचा, तर मात्र त्यांचा रिझल्ट किंवा लागला नाही, त्यांनी जर अपलोड केलं नाही, तर त्यांचा रिझल्ट विथहोल्ड ठेवला जाणार आहे. नेक्स्ट आहे टेट 2025 पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल. मला असं वाटतं हा एक खूप महत्त्वाचा बर्निंग विषय आहे. मित्रांनो, याच्या संदर्भात कोणतंही अपडेट नाहीये. आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये पावसाळी अधिवेशनमध्ये टेट 2025 मध्ये जागा किती भरल्या जातील आणि हे रजिस्ट्रेशनचं काय, म्हणजे ते पोर्टलवरती. कारण तुम्ही जर चॅनलवरती नवी असाल किंवा माझे जे काही पहिल्यापासूनचे आमचे जे काही फॅमिली मेंबर्स आहेत त्या सर्वांना विचारा, पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू होण्यासाठी कितीतरी आंदोलनं करावी लागलेली आहेत. सो शिक्षक भरतीचा इतिहास संघर्षाचा आहे. संघर्षातून हे सर्व जे काही थोडंफार उमेदवारांना संधी मिळते तसं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये असं आहे की रजिस्ट्रेशन कधीपर्यंत सुरू होईल याच्यावरती कोणतंही अपडेट नाहीये. परंतु एकदा का जुलै महिन्यामध्ये हा जर रिझल्ट लागला तर त्याच्यानंतर मात्र याच्या पुढच्या जे काय आहे त्याचं त्यांना ते सांगता येईल. परंतु असं आहे की सध्या रजिस्ट्रेशन संदर्भात कोणतंही अपडेट नाहीये. सो इट विल टेक 1 month मोर, बट आय होप दॅट की सर्वांनी आपण एकत्र येऊया, एखादं पावसाळी अधिवेशनात आंदोलन करूया जेणेकरून जागा कळतील आपल्याला. टेट 2025चं फुल इयरमध्ये कधी होणार आहे, भरती कधी होणार आहे, त्याच्याबद्दल असंदिग्ध आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण काम करूया आणि पाहूया पुढचं काय होतं ते. आणि अर्थातच मला असं वाटतं त्याच्यासाठी ना मी लवकरच एक गुगल फॉर्म तुम्हाला सर्वांशी शेअर करते, जेणेकरून तुमची माहिती माझ्यापर्यंत आली की थोडंसं आपल्याला लाडा उतरायला बरं पडेल. सो नेक्स्ट आहे की येस, आणि मला असं वाटतं हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असेल की जिल्हानिहाय शिक्षक भरती टेट 2025 मध्ये होईल का. सो तुम्हाला काय वाटतं, व्हायला हवी नाही हवी ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. त्याचबरोबर जिल्हानिहाय शिक्षक भरती टेट 2025 मध्ये होण्याची दाट शक्यता आहे, ते सुद्धा तितकंच खरं आहे. म्हणूनच तुम्हाला सांगते की पावसाळी अधिवेशनमध्ये जर आपण याच्या संदर्भात लढलो, काही मुद्दे घेऊन लढलो, कारण टेट 2025 मध्ये कोणकोणते मुद्दे घेऊन लढणं गरजेचं आहे, कसं काम करणं गरजेचं आहे, किंवा कशा पद्धतीने भरती ऍक्च्युली होणं गरजेचं आहे, याच्यावरती चॅनलवरती नक्कीच एक 1 शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दिसेल आणि तो म्हणजे आई ओपनर असेल. कारण स्वतः अनुभवाने किंवा जे काही आपले उमेदवार जे काही पेन सहन करतात त्यांच्यासाठी हा आहे. त्याच्यामुळे त्याच्यातून असं नाहीये, परंतु ती होण्याची दाट शक्यता आहे. कारण शिक्षक भरती ह्याच्यामध्ये अडकली आहे की जिल्हा तुम्ही पाहत आहात की शिक्षक अंतर्गत जिल्हा बदलीमध्ये जवळपास वर्ष निघून जातात आणि त्याच्यामुळे वेळ लागतो.
आणि त्याच्यामध्ये अजून एक दुसरा प्रश्न आहे की जे पोर्टलद्वारे लागलेले आहेत त्यांना शिक्षक जिल्हा बदली आहे का? तर मित्रांनो 5 वर्ष तर अजिबात सुद्धा नाहीये. 5 वर्ष झाल्यानंतर एक्स्ट्रीम केसेसमध्ये पती पत्नी एकत्रकरण किंवा काही बाकीच्या कारणामुळे तुम्हाला जिल्हांतर्गत बदली मिळू शकते. आणि मला असं वाटतं सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जो काही संचमनेता GR आहे 15 मार्च 2024चा तो रद्द होईल का? कोर्टामध्ये त्याचं काही स्टेटस आहे आणि या संदर्भात शिक्षण मंत्र्यांचं काय म्हणणं आहे? सो मित्रांनो हे लक्षात घ्या, हा जो GR आहे तो रद्द करण्यात यावा याच्यासाठी आजही आंदोलन होतात आहे आणि बऱ्यापैकी मुख्याध्यापक संघटना सुद्धा शिक्षक संघटना सुद्धा आंदोलन करत आहेत. परंतु जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी पूर्णतः हात वर केले आहेत. कारण याचं खूप असं त्यांना एक सपोर्टिव्ह कारण भेटलेलं आहे की सध्या कोर्टामध्ये केस चालू आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की कोर्टाचा निर्णय येईल तो आम्हाला बाइंडिंग असेल, आम्ही तो ठरवू. सो म्हणजे तो GR रद्द होईल का किंवा त्याच्या संदर्भात उद्या पावसाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे का? 100% आवाज उठवला पाहिजे, प्रश्न तो नाहीये. परंतु सध्या हे असं एक सो कॉल्ड कारण दिलं जाते की सध्या हा जो GR आहे तोपर्यंत रद्द होणार नाहीये किंवा त्याच्या संदर्भात पुढचं काहीही सांगता येणार नाही कारण कोर्टामध्ये केस आहे. आणि मला असं वाटतं की या मंथ एंडपर्यंत हार्डली पुढच्या जुलै महिन्यापर्यंत याच्यावरती केस लागेल कारण सध्या कोर्टाचंच अपडेट आहे. सध्याचे जे काही घुगे साहेब आहेत त्यांची पुन्हा एकदा औरंगाबादला ते बसत आहेत. अर्थातच त्यांच्या कामासाठी मी थोडंसं कोर्टात येत जात असते त्याच्यामुळे मला याचे अपडेट्स आहेत. सो त्याच्यामुळे मग नंतर त्यांची सुनावणी ते कधी येतील, त्याच्यानंतर रिइन्स्टेट कधी होईल. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सध्या अजून कोणत्याही जजला असाइनमेंट दिलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे सध्या जी काही 9 जून नंतर हिच्यावरती जी सुनावणी होणार होती ती आजही पेंडिंग आहे. परंतु मित्रांनो ती होईल आणि RT ऍक्ट नुसार 2009 नुसार किंवा जे NEP आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याच्यानुसार मात्र हा GR रद्द होईल. म्हणजे कोर्टाचे पॉझिटिव्ह इन्स्टिट्यूट आहेत. परंतु सध्या हा जो शालेय शिक्षण विभागाला जो काही हा मुद्दा भेटलेला आहे कोर्टात मुद्दा आहे, आम्ही तो आल्यावरती हा सॉल्व्ह करू. मला माहित नाही याच्याशी माननीय दादा जी भुसे कसे रिॲक्ट करतील किंवा त्यावरती काही निर्णय घेतील का? कारण सध्या अंतर्गत जिल्हा बदली आहे त्या सध्या थांबवण्यात आलेल्या आहेत, काही ठिकाणी होत आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याच उमेदवारांना विद्यार्थ्यांना सध्या शिक्षण भेटत नाहीये. ही सध्याची एक्झॅक्ट कंडिशन आहे. सो लेट होप फॉर द बेस्ट. मला असं वाटतं कोर्टातून लवकर निर्णय यावा आणि तोपर्यंत नाही झाला तर जुलै महिन्यामध्ये आहे पावसाळी अधिवेशन आहे. परंतु त्याच्या अगोदर नक्कीच काही ना काही होपफुली होईल. आणि जर हे झालं तर टेट 2025 किती शिक्षक भरतीची होईल, किती पदं भरली जातील याच्यावरती सुद्धा चॅनलवरती तुम्हाला नक्की पुढचे अपडेट्स मिळत राहतील. मला असं वाटतं मित्रांनो व्हिडिओ कदाचित मोठा झाला असेल परंतु बऱ्यापैकी जे तुमच्या मनामधले प्रश्न असतील ते याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. हे सोडून सुद्धा अजून तुमच्या मनावर एखादा प्रश्न असेल तर मात्र नक्की लिहा. आणि आता जो प्रश्न आहे जागा, मेरिट यादी आणि तेच कॅन्डिडेट रिपीट होतील का किंवा जो हा इंटरव्ह्यू राऊंड आहे तो किती दिवसाचा चालेल याच्यावरती सुद्धा चॅनलवरती आपण नक्कीच एक अपडेट सह भेटूया. शिक्षकांच्या हक्कासाठी आणि शिक्षणाच्या सन्मानासाठी आणि अर्थातच विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्याला शिक्षक मिळायला हवेत, शिक्षकाला हक्काची नोकरी मिळायला हवी. DED, BEd, TET, CTET, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, MPhil, PhD, सेट, नेट एवढं सगळं करून सुद्धा आज शिक्षकाची जी भरपट चाललेली आहे रादर शिक्षक भरती होऊ शकते कारण जागा रिक्त आहेत परंतु भरण्याची मानसिकता असली पाहिजे. इतके दिवस झालं शालेय शिक्षण विभागाने काय केलेलं आहे ZP पूर्णतः म्हणजे असं थोडं निग्लेक्ट केलेलं आहे. आणि आज आपण पाहतोय मी शॉर्ट सुद्धा टाकला होता ZPच्या पटसंख्या वाढते दिवस बदलतात त्याच्या संदर्भात की आता सध्या इथं चांगलं एज्युकेशन दिलं जाते, खूप साऱ्या फॅसिलिटी फ्रीमध्ये दिल्या जातात आहे परंतु सध्या पालकांचा ओढा नाहीये. सो मला असं वाटतं प्रत्येकाने आपण प्रयत्न करूया की ही पटसंख्या वाढली पाहिजे. आपण आपल्या मुलांना तर पाठवलंच पाहिजे ZPच्या शाळेमध्ये परंतु बाकीच्यांना सुद्धा आपण एक्सपोजर दिलं पाहिजे. बऱ्यापैकी पोर्टलमधून लागलेले माझे शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा स्वतः जे काही तुम्ही ऍक्टिव्हिटी करत आहात सोशल मीडिया थ्रू शेअर करत जा, आम्हालाही पाठवत जा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल आयडी आहे balusha.sb@gmail.com जेणेकरून आपण याच्यावरती व्यवस्थित एक फुल फ्लेज अजेंडा घेऊन लढू शकतो. आणि अर्थातच हा फक्त पटसंख्या वाढलीनंतर फक्त नवीन शिक्षकांनाच फायदा होणार आहे का, शिक्षक भरतीला फायदा होणार आहे का? नाही मित्रांनो, जे शिक्षक आहेत ते सुद्धा दिवसेंदिवस अतिरिक्त होत आहेत. मग ते जिथं आहे तिथंच ते काम करतील. त्यांची जी फरफट होते फॉर एक्झाम्पल मुंबई BMCचा विचार केला तर जवळपास 400-450 शिक्षक आहेत त्यांना पालघरला टाकलेलं आहे बदलीनुसार. आता सध्या त्याच्यावरती स्टे आलेला आहे परंतु या गोष्टी आहेत म्हणजे जिथं वर्षानुवर्ष आपण काम करत असतो ते सोडून नंतर अतिरिक्त होणं हा जो पेन आहे जो तुम्ही शिक्षक झाल्यावरती समजेल. या सर्वांना एकच रामबाण उपाय आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली पाहिजे. आणि पटसंख्या वाढण्यासाठी सर्व शिक्षण सेवकांचा माझं आव्हान आहे, ठीक आहे तुमचं शिक्षण सेवक रद्द होत नाहीये, तुमचं मानधन वाढत नाहीये
परंतु तुम्ही ही गोष्ट करू शकता की तुम्ही ज्या काही चांगल्या ऍक्टिव्हिटी करता ना त्या पालकांपर्यंत पोहोचवा, सोशल मीडियाच्या थ्रू पोहोचवा, ट्विटरच्या थ्रू पोहोचवा, न्यूजपेपरच्या थ्रू पोहोचवा आणि त्यांना ज्या एरियामध्ये करताय तिथल्या पालकांना वाटलं पाहिजे नाही काहीतरी बदल होतोय आणि त्याचा रिझल्ट येतोय, जेणेकरून तुम्हाला पण भेटेल आणि मलाही नक्की पाठवायला विसरू नका. सो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आणि या संदर्भातील पुढचं जे काही अपडेट आहे आपण मंत्रालयात घेणार आहोत त्याच्यावरती सुद्धा लवकरच भेटूया. मित्रांनो, स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग आणि ऑल द बेस्ट.